ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम ऑफ होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्सच्या पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण N2 मॉलिक्यूल पाहिलं होतं, ऑक्सिजन ॲटम पाहिलं होतं, ऑक्सिजन मॉलिक्यूल पाहिलं होतं, ऑक्सिजन मॉलिक्यूलचा पूर्ण त्याची मॉलिक्युलर एनर्जी लेवल डायग्राम पाहिली होती, त्याच्यामध्ये त्याचं पॅरामॅग्नेटिझम काय असतं, मग ते मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी थ्रू काय असतं आणि व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये तो कसा एक्सप्लेन केलेला आहे हे सर्व पाहिलं. त्यानंतर त्याचे जे काय अँटी बॉन्डिंग्स आहेत ऑक्सिजनच्या, त्याच्यामध्ये आपण जर इलेक्ट्रॉन्सच्या चेंजेस केल्या तर मग त्याच्या बॉन्ड लेंथमध्ये कसा डिफरन्स होतो किंवा चेंजेस होतात ते आपण पाहिलेलं. ठीक आहे. सो ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे तो एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये विचारलं जातं, व्हेरियस स्पेसिस दिल्या जातात ऑक्सिजनच्या आणि त्याच्यावरून काय विचारली जाते, त्याची बॉन्ड ऑर्डर विचारली जाते. ठीक आहे. त्यानंतर बॉन्ड लेंथमध्ये कसे चेंजेस होतात तेही विचारलं जातं. आता आज आपल्याला हे पाहायचं आहे, हे जे काय हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या एनर्जी लेवल डायग्राम कसे येणार आहेत ते आपल्याला पाहायचे. ठीक आहे. आता हेट्रोन्यूक्लिअर म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये दोन वेगळे ॲटॉम्स काय होतात, कंबाईन होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं, मॉलिक्यूल तयार होतो. जसं की HCl असेल, नायट्रिक ऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, हायड्रोजन फ्लोराईड असेल, यासारखे मॉलिक्युल्स काय असतात, हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स असतात. मग यातीलच आपल्याला काय करायचे, सिलेक्टेड जे काय मॉलिक्युल्स असतील त्याचे एनर्जी लेवल डायग्राम पाहायचे, त्याच्यामध्ये कसे चेंजेस होतात ते आपल्याला पाहायचे. ठीक आहे. आता हेट्रोन्यूक्लिअर म्हणजे ते कशाच्या कुठल्या टाईपचे असतात, AB टाईपचे असतात. म्हणजे A हा दुसरा ॲटम आणि B हा दुसरं अदर ॲटम. आता यामध्ये हा जो काही B असतो तो काय असतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो ॲज कम्पेअर टू दिस A. ठीक आहे. सो अशा प्रकारचे मॉलिक्युल आपल्याला काय करायचे या लेक्चरमध्ये पाहायचे. ठीक आहे. आता याच्यासाठी पण ज्या काही कॉम्बिनेशन प्रोसेसेस आहेत आपण ज्या पाहिल्यात LCAO प्रिन्सिपलनुसार, SS कॉम्बिनेशन, SV कॉम्बिनेशन, हे सर्व जे काही कंडिशन्स आहेत त्या सेम कोणासारख्याच आहेत, इथे होमोन्यूक्लिअर मॉलिक्युल सारखे आहेत. म्हणजे त्यांना ज्या कंडिशन होते त्याच कंडिशन आपण काय करणार, इथे अप्लाय करणार. मग जे काय मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील, जे काय ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतील त्यांची एनर्जी कशी पाहिजे, नियरली सेम पाहिजे. आता हे डिफरंट आहे त्याच्यामुळे यांची एनर्जी काय पूर्ण सेम येणार नाहीये, त्या कशा असणार आहेत, नियरली सेम असणार आहे. त्यानंतर सिमेट्री कशी पाहिजे, सिमेट्री सेम पाहिजे. म्हणजे जसं की S असेल, S ऑर्बिटल असेल तर ते कोणासोबत कंबाईन होणार, PX सोबत होणार, PY आणि PZ सोबत होणार नाही. कारण ते काय करतात, पाय ऑर्बिटल तयार करतात आणि S काय करते, सिग्मा ऑर्बिटल तयार करतात, S and PX. ठीक आहे. सो त्याची काय पाहिजे, सिमेट्री सेम पाहिजे. त्यानंतर हे जे काय ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत ते एकमेकांच्या क्लोज येऊन त्यांचा जो काय ओव्हरलॅप आहे तो कसा झाला पाहिजे, मॅक्सिमम ओव्हरलॅप झाला पाहिजे, जेणेकरून काय तयार होईल, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतील. ठीक आहे. सो ह्या काय झाल्या, कंडिशन झाल्या. पहिली कंडिशन म्हणजे काय की यांची एनर्जी नियरली सेम पाहिजे. हे काय झाले पाहिजे, ॲटॉमिक ऑर्बिटल एकमेकांच्या क्लोज येऊन याच्यापासून ओव्हरलॅप मॅक्सिमम झाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, यांच्या सिमेट्री सेम पाहिजे. आणि बाकीचे जे काही LCO म्हणजे कॉम्बिनेशनचे जे काही प्रोसेसेस आहेत, जे काही कॉम्बिनेशन्स आहेत ते सर्व कसे आहेत, होमोन्यूक्लिअर सारखेच आहेत, होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल सारखेच आहेत. ठीक आहे. सो आपण मॉलिक्युल्सला स्टार्ट करूया. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला फर्स्ट मॉलिक्युल घ्यायचं आहे, हायड्रोजन क्लोराईड मॉलिक्युल म्हणजे कुठला, HCl मॉलिक्युल. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक हायड्रोजन ॲटम आहे आणि एक क्लोरीन ॲटम आहे. मग आपल्याला याचे काय माहिती पाहिजे, ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे, याचं काय माहिती पाहिजे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे. हायड्रोजनचं आपल्याला माहिती आहे काय असणार आहे, 1s1 आणि क्लोरीनचं काय असणार आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p5. का, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 17. ठीक आहे. आता हायड्रोजन आणि क्लोरीन याच्यामध्ये क्लोरीन हा काय आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ठीक आहे. आणि हायड्रोजन कसं आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आता यामध्ये काय होतं, जो काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो तर त्याचं जे काय कॉन्ट्रीब्युशन असतं ते कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये जास्त असतं, हे जे काय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत त्या बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या फॉर्मेशनमध्ये हे जे काही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स असतात याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त असतं. आणि लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये जास्त असतं, हे जे काय अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये जास्त असतं. ठीक आहे. आता आपल्याला इथे हे पाहिजे की याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1s1 आणि याचं काय आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p5. आता आपण पाहिलेले याच्यामध्ये कशी सिमेट्री कशी पाहिजे, सेम पाहिजे. ठीक आहे. सो आता हे जे काय क्लोरीन ॲटम आहे, या क्लोरीन ॲटम मधील हे जे काय ऑर्बिटल्स आहेत, ठीक आहे, किंवा 1s2, 2s2, 2p6, 3s2 हे कॉम्बिनेशनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. ठीक आहे. सो हे आपण घेणार नाही, हे पार्टिसिपेट करणारच नाही. याच्यामध्ये पार्टिसिपेट कोण करणार आहे, फक्त हायड्रोजनचा 1s ऑर्बिटल आणि क्लोरीनचं 3p ऑर्बिटल.
आता यामध्ये पण आपल्याला माहिती आहे पी ऑर्बिटलसाठी कुठले असतात, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. हे काय झाले, पी ऑर्बिटल मधील पी एक्स, पी वाय आणि पी झेड हे काय झाले, पी ऑर्बिटल झालं. ठीक आहे. आता यामधील पण फक्त कोण पार्टिसिपेट करणार आहे, पी एक्स पार्टिसिपेट करणार आहे. का, कारण एस ऑर्बिटल आणि पी एक्स ऑर्बिटल यांची सिमेट्री कशी आहे, सेम आहे. ठीक आहे. आणि हे कसे आहेत, हा कसा आहे, लाईक धिस. आणि पी एक्स आणि पी वाय कसे आहेत, लाईक धिस. पी वाय आणि पी झेड आणि पी एक्स कसा आहे, लाईक धिस. सो हे काय करणार आहेत, हे दोघं परपेंडिक्युलर असल्यामुळे हे काय करणार नाही, पार्टिसिपेट करणार नाही. मग पार्टिसिपेट कोण करणार आहे, फक्त पी एक्स करणार आहे. आणि जेव्हा एस ऑर्बिटल आणि पी एक्स ऑर्बिटल कंबाईन होईल तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहे, सिग्मा एसपी बॉन्डिंग आणि सिग्मा स्टार एसपी अँटी बॉन्डिंग. ठीक आहे. मग इथे फक्त कोण पार्टिसिपेट करणार आहे, पी एक्स पार्टिसिपेट करणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे, अनपेड इलेक्ट्रॉन्स पाहिजेत फॉर फॉर्मेशन. ठीक आहे. सो मग इथे आपण पीएक्स मध्ये किती घेणार, क्लोरीनचा सिंगल इलेक्ट्रॉन, आणि 1s मध्ये किती घेणार, हायड्रोजनचा सिंगल इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता हे दोघं जेव्हा कंबाईन होतील तेव्हा त्यांच्यापासून काय तयार होणार आहे, सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. मग आता आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठून, लोअर टू हायर, आपले जे काय फोर्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी आणि ऑफ बॉ प्रिन्सिपल आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण जे इलेक्ट्रॉनचं फिलिंग करतो सेम इलेक्ट्रॉन फिलिंग करायचं. इथे काय होणार आहे, मग दोन्ही पण इथे पेअरिंग होणार. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स कुठे फिल झाले, आपले बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये, म्हणजेच कुठे, सिग्मा एसपी मध्ये. ठीक आहे. सो ही काय झाली, हायड्रोजन HCl साठीची एमओ एनर्जी लेवल डायग्राम. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. हायड्रोजनकडे काय आहे, 1s1, म्हणजे याच्यासाठी आपण के जो काय यूज करत असायचो 1s साठीचा तो यूज करणार नाहीये. ठीक आहे. मग हा जो काय KL लिहिला आपण तो कोणासाठी लिहिलाय, तर क्लोरीनकडे काय आहे, 1s2 आहे. ठीक आहे. सो याच्यासाठी आपण काय लिहिणार, कॅपिटल के. आणि हा L जो आहे तो कोणासाठी आहे, 2s2 आणि 2p6 साठी आहे. मग हे जे काय आहे 3s2, त्यानंतर 3py1 आणि 3pz2. ठीक आहे. हे काय करणार आहेत, आपण टोटली निग्लेक्ट करणार आहे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना. ठीक आहे. सो हे काय झालं, मग KL कोणासाठी, केस हा 1s2 साठी आणि L कोणासाठी, 2s2 आणि 2p6 साठी. ठीक आहे. मग आता आपल्याला काय पाहायचंय, सिग्मा मध्ये काय आहे, सिग्मा एसपी मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आपण काय करणार, ते इथे लिहिणार सिग्मा एसपी आणि ब्रॅकेट वरती 2 म्हणजे काय, 2 इलेक्ट्रॉन. सो हे काय झालं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा के कोणासाठी, 1s2 साठी, आणि हा कॅपिटल L कोणासाठी, 2s2 आणि 2p6, आणि हा 3s2, आणि ह्यामध्ये py आणि pz आपण काय केलेलं आहे, निग्लेक्ट केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, ब्रॅकेटमध्ये कॅपिटल KL आणि ब्रॅकेटमध्ये परत सिग्मा एसपी ब्रॅकेट कम्प्लीट 2 इलेक्ट्रॉन्स आणि टोटल ब्रॅकेट कम्प्लीट. सो हे काय झालं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे. डायमॅग्नेटिक केव्हा असतं, जेव्हा काय असतं त्याच्यामध्ये पूर्ण इलेक्ट्रॉन्स हे पेअर्ड असतील. ठीक आहे. आणि पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, अनपेअर्ड असतील. मग इथे काय आहेत, इलेक्ट्रॉनची पेअरिंग झालेली आहे, त्यामुळे याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर डायमॅग्नेटिक. आता नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायची, बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर किती आहे, बॉन्ड ऑर्डरचं फॉर्म्युला काय, 1/2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग. मग बॉन्डिंग मध्ये किती आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. मग कॅल्क्युलेट करून किती येणार आहे, 1. म्हणजे काय की याच्यामध्ये किती बॉन्ड्स प्रेझेंट आहेत, एक सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की जो काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो त्याचं जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाच्या फॉर्मेशनमध्ये असतं, बॉन्डिंगच्या. आणि जो काही लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो त्याचं फॉर्मेशन कोणामध्ये जास्त असतं, तर अँटी बॉन्डिंगच्या. ठीक आहे. म्हणजे काय की ह्याचे कॅरेक्टर ह्या जो काही 3px आहे किंवा px आहे याचे जास्त कॅरेक्टर कोणामध्ये असणार आहे, या सिग्मा एसपी मध्ये असणार आहे. आणि याचं जास्त कॅरेक्टर कोणामध्ये असणार आहे, सिग्मा स्टार एसपी मध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ह्यांचा जो काय एनर्जी डिफरन्स आहे तो कसा आहे, वेगळा आहे. हा काय आहे, लोअर इन एनर्जी आहे, हा आहे हायर इन एनर्जी. त्यामुळे आपण ड्रॉ करताना कशी केलेली, हे वरती आणि हे खाली. ठीक आहे. सो हे काय होते, हायड्रोजन क्लोराईड मॉलिक्यूल. यामध्ये आपण काय पाहिलं, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं अगोदर, त्याच्यानंतर याची एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ केली. यामध्ये कॉम्बिनेशन कोणाचं होणार, फक्त 1s आणि 3px. कशामुळे, त्याच्या सिमेट्रीमुळे. याची सिमेट्री कशी आहे, px आणि s ची सेम आहे, py आणि pz हे परपेंडिक्युलर असतात.
ठीक आहे. याच्यामधील एक इलेक्ट्रॉन, याच्यामधील एक इलेक्ट्रॉन आणि त्याच्यापासून फॉर्मेशन ऑफ MO, हे काय झाले ॲटॉमिक ऑर्बिटल्स आणि हे काय झाले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. सो हे काय होतं हायड्रोजन क्लोराईड मॉलिक्यूल होता. ठीक आहे. बॉन्ड ऑर्डर किती आली 1 आली, म्हणजे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट, किती बॉन्ड प्रेझेंट आहेत, सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट मॉलिक्यूल आपल्याला पाहायचा आहे नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्यूल. आता नायट्रिक ऑक्साईड पण कसा आहे हेट्रोन्यूक्लियर मॉलिक्यूल आहे, जो कशापासून फॉर्म झालेला आहे, एक नायट्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. ठीक आहे. सेम आपल्याला सेम रूल इकडे यूज करायचे. याच्यामध्ये आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जसं असेल नायट्रोजन आणि ऑक्सिजन त्याच्यानुसार आपल्याला काय करायची एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे. आता इथे नायट्रोजनचे ॲटॉमिक नंबर किती आहे 6, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p 2. ठीक आहे. 1s2 2s2 आणि 2p2. ठीक आहे. त्यानंतर 2p3 7. ठीक आहे. त्यानंतर ऑक्सिजनचे ॲटॉमिक नंबर किती आहे 8, मग त्याच्यावरून काय होणार 1s2 2s2 आणि 2p4. हे काय झाले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाले. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 1s जो आहे तो काय करत नाही, पार्टिसिपेट करत नाही, कारण का त्याची एनर्जी खूप लोअर असते, त्यामुळे हा काय होणार नाही, आपण इथे ड्रॉ करणार नाही. मग आपण ड्रॉ कोण करणार आहे 2s2 2p3 आणि 2s आणि 2p, हे काय करणार आहेत ॲटॉमिक ऑर्बिटल आपण ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. सो सेम अगोदर कोण येणार 2s येणार, कारण त्याची एनर्जी p पेक्षा लोअर असते. 2s येणार, दोन्ही पण 2s. आता आपल्याला माहिती याच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे ऑक्सिजन आहे, म्हणजे काय याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त कोणामध्ये असणार आहे बॉन्डिंगच्या फॉर्मेशन मध्ये असणार आहे, आणि नायट्रोजनचं कोणाच्या फॉर्मेशन मध्ये अँटी बॉन्डिंगच्या फॉर्मेशन मध्ये असणार आहे. ठीक आहे. सो लिहिताना पण आपण कसं लिहिणार आहे एनर्जी याची थोडी वरती आणि याची थोडी खाली लिहिणार आहे. ठीक आहे. हे कसे असणार आहे ऑब्विसली एकमेकांच्या क्लोज असणार आहे, हा याच्या क्लोज आणि हा याच्या क्लोज असणार आहे. ठीक आहे. मग इथे फर्स्ट कोण येणार 2s, हा कोणासाठीचा नायट्रोजन साठीचा आणि हा कोणासाठीचा ऑक्सिजन साठीचा. ठीक आहे. मग हा 2s हे ॲटॉमिक ऑर्बिटल हे कंबाईन होऊन काय तयार होणार आहे सिग्मा 2s बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार 2s अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. मग आता आपण हे करून घेऊया. आता 2s मध्ये किती आहेत 2 इलेक्ट्रॉन, नायट्रोजनच्या पण 2 आणि ऑक्सिजनच्या पण किती आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. सो असे टोटल किती इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय करायचे बॉन्डिंग पासून स्टार्ट करायचे अँटी बॉन्डिंग पर्यंत, हे काय होणार फुलफिल होणार. ठीक आहे. सो हे काय झालं 2s साठीचं मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता आपल्याला कोणाकडे जायचं 2p कडे जायचं. सो आता हा कोणासाठी नायट्रोजनसाठी, तो ऑक्सिजनसाठी. नायट्रोजनच्या 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ऑक्सिजनच्या 2p मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स, जे काय केलेत आपण फुलफिल केलेत 1 2 3 4. ठीक आहे. अशा आता आपल्याकडे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले 1 2 3 4 5 6 7 असे 7 इलेक्ट्रॉन आपल्याला काय करायचे याच्यामध्ये फिलअप करायचे. ठीक आहे. सो आता फॉर्मेशन कसं होणार आहे px कोणासोबत कंबाईन होणार ऑक्सिजनच्या px सोबत कंबाईन होणार आणि त्याच्यापासून काय तयार होणार सिग्मा 2px. त्यानंतर py सोबत कंबाईन होऊन पाय 2py आणि पाय 2pz pz सोबत कंबाईन होऊन, म्हणजे काय px जो आहे तो कुठला बॉन्ड तयार करतो किंवा एमओ तयार करतो सिग्मा, आणि जे काय py आणि pz आहेत ते कुठले एमओ तयार करतात तर पाय एमओ तयार करतात, आणि हे दोघं कसे असतात डिजनरेट असतात, म्हणजे यांची एनर्जी जी काय आहे एनर्जी लेवल जी आहे ती कशी असते सेम असते. ठीक आहे. सो या प्रकारेच काय होणार अँटी बॉन्डिंग तयार होणार पाय स्टार 2py पाय स्टार 2pz आणि हायर मध्ये सिग्मा स्टार 2px. या प्रकारच्या काय झाल्या तयार एमओस तयार झाल्या. ठीक आहे. 6 ॲटॉमिक ऑर्बिटल पासून 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायची इलेक्ट्रॉन फिलिंग लोअर टू हायर पेरिंग स्टार्ट करायची. हा फर्स्ट सेकंड हे 2 झाले 3 4 5 6 आणि एक राहिलेला 7. अशा प्रकारे काय झाली इलेक्ट्रॉनची फिलिंग अगोदर खालचं, त्यानंतर इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दोन याच्यामध्ये परत मग पेअरिंग स्टार्ट होणार.
हे फुलफिल झाल्यानंतर मग ते काय जाणार, अप्परमध्ये जाणार. ठीक आहे. सो या प्रकारे आपण काय केलं, याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स फुलफिल केले. सो ही काय झाली एनर्जी लेवल डायग्राम फॉर नायट्रिक ऑक्साईड. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला काय लिहायचं, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आपण जे काय 1s आहे जे पार्टिसिपेट करत नाही त्याच्यासाठी काय लिहितो, कॅपिटल के लिहितो. मग ऑक्सिजनच्या 1s साठी 1 आणि नायट्रोजनच्या 1s साठी 1 असे दोन आपण काय घेणार, कॅपिटल के घेणार. त्यानंतर मग इथून स्टार्ट करायचं. सिग्मा 2s याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, सिग्मा स्टार 2s 2 इलेक्ट्रॉन्स, सिग्मा 2px 2 इलेक्ट्रॉन, पाय 2py 2 इलेक्ट्रॉन, पाय 2pz 2, पाय स्टार 2py 1. अशा प्रकारे आपण काय लिहिणार, आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार नायट्रिक ऑक्साईडसाठी. आता याच्यावरून आपल्याला काय करायची, त्याची बॉन्ड ऑर्डर काढायची. बॉन्ड ऑर्डर साठीचा फॉर्म्युला 1/2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग. मग बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 इलेक्ट्रॉन आणि अँटी बॉन्डिंग मध्ये 3. मग अशा प्रकारे किती आलं बॉन्ड ऑर्डर याची 2.5 आली. ठीक आहे. सो हे काय होती, नायट्रिक ऑक्साईड साठीची एनर्जी लेवल होती. ठीक आहे. आता आपण पाहिलं की जास्त हे जे काय ऑक्सिजन आहे याचं कॉन्ट्रीब्युशन कोणाच्या फॉर्मेशन मध्ये, बॉन्डिंगच्या, आणि याचं कॉन्ट्रीब्युशन कोणाच्या फॉर्मेशन मध्ये, अँटी बॉन्डिंगच्या. ठीक आहे. सेम कुठे होणार, इथे होणार. याच्या काय एनर्जी असणार आहे, म्हणजे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो आहे तो कसा असणार आहे, खाली असणार आहे, आणि जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणाकडे कुठे असणार आहे, वरती असणार आहे. ठीक आहे. सो आता हे जे काय 8 इलेक्ट्रॉन्स आहेत बॉन्डिंग मध्ये, इथले 2 आणि इथले 6 असे टोटल 8 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय करतात की जे का ऑक्सिजन ॲटम कडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय करतात, न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतात, किंवा जो काय ग्रेटर न्यूक्लिअर चार्ज आहे ऑक्सिजनकडे तो न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न कोण करतात, हे बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन्स करतात, 8 इलेक्ट्रॉन्स करतात. आणि यामुळे हे जे काय न्यूट्रलायझेशन आहे, यामुळे हे जे काय ऑक्सिजन किंवा NO मॉलिक्यूल आहे याच्यामधील पोलॅरिटी कशी आहे, लो आहे. ठीक आहे. सो हे काय होतं, नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्यूल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले, हे जे काय हेट्रोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्यूल आहेत याच्या एनर्जी लेवल डायग्राम कशा असतील हे आपण पाहिलं. ठीक आहे. आता यामध्ये आपण जस्ट एक रिव्हिजन करून घेऊया. यामध्ये हेट्रोन्यूक्लियर म्हणजे काय, AB टाईपचे मॉलिक्यूल ज्यामधील एक कसं असणार आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, दुसरा कसा असणार आहे, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग त्यामधील B कसं असणार आहे, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग त्याचे एक्झाम्पल HCl, HF, NO, CO. ठीक आहे. मग त्याच्यावरून आपण काय केलं, एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ केला. त्यामध्ये फर्स्ट घेतला हायड्रोजन हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा HCl मॉलिक्यूल. ठीक आहे. मग याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन याच्यापासून काय केलं आपण, त्याची एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ केली. आणि नेक्स्ट आहे नायट्रिक ऑक्साईड, त्याच्यावरून आपण काय केली, त्याची एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ केली. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत जे काय हेट्रोन्यूक्लियर ट्रायटॉमिक मॉलिक्युल्स आहेत त्याच्या आपण काय पाहणार आहोत, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स डायग्राम किंवा एनर्जी लेवल डायग्राम आपण पाहणार आहोत. ठीक आहे.